जर पाहिलं तर पाण्याचे कंटेनर्स आहेत, त्यासोबत स्वच्छता ही देखील एक महत्त्वाची बाब आहे, कारण आपण फॉरेस्ट एरियामध्ये खेळतोय आणि ते करत असताना सर्व ठिकाणी ऑर्गनायझर्स तर्फे डस्टबिन बॅग्स सुद्धा लावण्यात आले आहेत. प्रेक्षकांना देखील विनंती असेल आपण सामन्यांचा आनंद घ्या, पण त्यासोबतच ग्राउंडची निगा देखील राखा. चला, पंचांचा ऑफिशियल कॉल आलाय. 10:35 पहिला बॉल डिलिव्हर होतोय आणि आता यानंतर 25 मिनिटांचा कालावधी असेल. थ्री, 2, 1 गो. लेट्स प्ले. दीपक साळवी स्मृती चषक 2025 डे लास्ट. पहिला चेंडू यावेळेला मला वाटतं भिरकावून लावलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दिनेश आहे. जोपर्यंत बॉल गॅदर करेल सहजरित्या 2 धावा पूर्ण होतील आणि मला वाटतं आजचा दिवसातील पहिला चेंडू असेल जो पहिला बॉलवर चौकार किंवा षटकार आला नाही, कारण कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर सर्व सामन्यांच्या पहिल्या चेंडूवर चौकार किंवा षटकार हेच आपण एकंदरीत कालच्या दिवसात पाहिलं. पण आज दिवस वेगळा आहे, टीम्स वेगळ्या आहेत, त्याचप्रमाणे स्ट्रॅटेजीज सुद्धा वेगळ्या असतील. यशांच्या मागे स्वतः फिरोज आता टीमला लीड करतोय. आकाश नवीन गोलंदाज अजून एक ॲड झालाय शिफा स्ट्रायकरच्या संघात. लॉंग ऑनला पण श्रीला पाहतोय. यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर पॉवर प्लेची बॅटिंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मिथलेशचा कव्हर फाडण्याचा प्रयत्न होता, पण काहीसा बॉल आणि बॅटचा मिडल प्रॉपर झालं नाही आणि त्याचमुळे की काय मिळते फक्त 1 धाव. आता लेफ्ट हँडेड बॅट्समन उमेश येतो स्ट्रायकिंग एंडला, म्हणजे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असेल मैदानाच्या आत. आणि त्यासोबतच आपण पाहतोय क्षेत्ररक्षक देखील बदलले जात आहेत, कारण आता लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईकला आहे. आणि कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर योगेशने काय सुंदर फलंदाजी केली होती सेमीफायनलला. 30 धावा त्यांनी कोटल्या होत्या. तो सुद्धा एक लेफ्ट हँडेड बॅट्समन होता. पण त्यासोबत राज गोटणकरचे जर आपण फटके पाहिलात तर जेवढे लांब लेफ्ट हँडेड बॅट्समन षटकार मारू शकत नव्हता तेवढे त्याने लांब रिव्हर्समध्ये मारले आणि प्रेक्षक देखील काल अगदीच त्याच्या बॅटिंगचे दिवाने झाले होते. पण आज उमेश आहे मैदानाच्या आत. यावेळेला पहिला चेंडू उमेशचा काहीसा मिस टाइम आणि मला वाटतं यावेळेला झाडाला आदळलाय चेंडू. आणि येस अ गुड स्पोर्ट्समॅन स्पिरिट बाय दिनेश, कारण लगेचच त्याला माहीत होतं की बॉल झाडांच्या पानांना स्पर्श करून खाली आलाय, तर त्यांनी लगेचच सांगितलं की येस दॅट्स अ नॉट आउट. चांगलं स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण काहीसं बदलेल, कारण आता राईट हँडेड बॅट्समन मिथिलेश आलाय स्ट्रायकिंग एंडला आणि उमेशला पहिल्याच चेंडूवर मी म्हणेन जीवनदान सुद्धा मिळालंय, कारण जर त्या ठिकाणी झाड नसतं तर हा एक सोपा झेल होता आणि पहिल्याच चेंडूवर शून्याचा चष्मा घालून परतावा लागला असतं उमेशला. यावेळेला कायसा वेगळा करण्याचा प्रयत्न होता मिथिलेश, पण आकाश काय सुंदर गोलंदाजी करतोय. स्टंप टू स्टंप आणि प्रॉपर जी फील्ड सेटअप लावली आहे त्यासोबतच तो गोलंदाजी करतोय, कारण अजूनही कुठला मोठा फटका या पॉवर प्लेच्या षटकात त्याच्या विरोधात आलेला नाही आहे. आणि मिथिलेश आणि उमेश असे 2 फलंदाज नक्कीच प्रयत्न करतायत, स्वतःच्या संघासाठी झुजतायत. आणि क्रिकेटच्या मैदानात स्वतःचं कष्ट हे तुम्हाला स्वतःलाच करावं लागेल, कोणीही दुसरा येऊन तुम्हाला मदत करणार नाही. यावेळेला लेग कटर करायचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, पण लेग कटरला अगदीच नीटपणे ओळखलंय आणि भुरकावून लावलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने. हा येतोय या मॅच मधील आणि फायनल डे मधला पहिला चौकार मिथिलेशच्या बॅटमधून. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता आकाश, पण यावेळेला काहीसं व्हेरिएशन हाताळत असताना शॉर्ट बॉल त्याच्या भात्यातून आपण पाहिला आणि त्या शॉर्ट बॉलला अगदी पुल करत असताना स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून सक्सेसफुल 4 धावा मिळवल्यात त्या म्हणजे आकाशने. यशांच्या मागे नक्कीच फिरोज एक चांगलं लिडरशिप आपण पाहतोय. सर्व तरुण यंगस्टर्सना घेऊन प्रत्येक वेळी खेळाचा मानस असतो त्याचा. यावेळेला पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. श्री आहे त्या ठिकाणी, दिनेश सुद्धा असतील, पण जोपर्यंत दिनेश बॉल गॅदर करेल 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. फिरोज काहीसा MS धोनी स्टाईल रनआउट करण्याच्या प्रयत्नात होता, पण बॉल काही गॅदर झाला नाहीये. एका षटकाच्या आता समाप्ती अखेरीस धावसंख्या 10 जाऊन पोचली 10 धावांवर. चला जास्त वेळ घेऊ नका मैदानात, जास्त वेळ घेऊ नका.
1 षटक आणि 10 धावा. आणि मॉर्निंग बॉईज आपले जेवढेही व्हॉलंटियर्स आहेत मैदानाच्या वेळात वेळ काढून पोहोचलेत. मॉर्निंग बॉईजच्या सर्वच व्हॉलंटियर्सना विनंती असेल आपण देखील आपली एक जागा नेमून त्या ठिकाणी प्लीज उपस्थित राहा, कारण आज फायनल डे आहे. लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतोय आणि हे सगळं तुमच्याचमुळे शक्य झालंय. तरी विनंती असेल सर्वांना आपली एक जागा नेमून त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहायचं आहे, जेणेकरून बॉल बाउंड्रीच्या बाहेर जर गेला तर तो लगेचच मैदानाच्या आत येऊ शकतो. आता अंकुर येतोय गोलंदाजी मार्कवर. नक्कीच हा देखील एक चांगला गोलंदाज अंकुर. अजून एक यंगस्टर म्हणजे जर आपण पाहिला तर फिरोजच्या टीममध्ये जसं मी म्हटलं कोणीही स्टार प्लेयर नाही आणि त्याचं असं म्हणणं आहे की लोकल प्लेयर्सला घेऊन मला स्टार्स बनवायचे आहेत. सुंदर असा मानस त्याचा देखील आहे. त्यामधील अजून एक गोलंदाज अंकुर. पहिला चेंडू डिलिव्हर झालेला 10:25 आणि आता 35 मिनिटांनी आणि मला वाटतं आता 10:40 झालेत. म्हणजे 1 षटक हाताळण्याकरिता आपण 5 मिनिटांचा कालावधी घेतलाय. आता 20 मिनिटं शेष आहेत तुमच्याकडे उर्वरित 4 षटकं हाताळण्याकरिता. वेळ दौडू नका, मॅचकडे लवकरात लवकर वळा. आता अंकुर असेल बॉलिंग मार्कवर. काय सुंदर चेंडू, पहिलाच पण यष्टीरक्षक करतोय चूक आणि नक्कीच 4 धावांनी मिटेल संघाची भूक. हे काय घडलंय, कारण चेंडू तर खूप सुंदर होता आणि यशांच्या मागे फिरोज चूक करतोय आणि त्याचमुळे 22च्या रूपात 4 धावा आता ॲड होतील टीमच्या स्कोअर बोर्डवर आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 धावांवर. नक्कीच अनलकी ठरला यावेळेला गोलंदाज, कारण त्यांनी सगळं काही अगदी उत्कृष्टरित्या हाताळलं होतं, पण चूक यशांच्या मागून घडली. शॉर्ट बॉल यावेळेला पुन्हा एकदा संधी आहे अंकुरकडे आणि हो यावेळेला कमबॅक करून दाखवतोय आणि जशी तो विकेट टिपतोय ना लगेचच त्यांनी बॉलचं जुम्मन देखील घेतलंय आणि पहिला गडी बाद होतो यावेळेला उमेशच्या रूपात. नक्कीच निराश करतोय उमेश स्वतःच्या संघाला. फक्त आणि फक्त वैयक्तिक 1 धाव तो करू शकलाय आणि आता 14 धावांवर पहिला गडी बाद होतोय. म्हणजे आता नक्कीच डाव सावरणं हे फार गरजेचं असेल टीमसाठी. प्रकाश 11 पहिला मॅच खेळत असताना पहिली फलंदाजी करतोय मैदानात. अवधूत आता आलाय, नवीन फलंदाज अवधूतच्या रूपाने आता आपण पाहणार आहोत. उमेश बाद झालाय, जास्त काही करू शकला नाहीये स्वतः संघासाठी. आता मला वाटतं दोन्हीही राईट हँड बॅट्समन असतील मैदानाच्या आत, कारण उमेश एक लेफ्ट हँडेड बॅट्समन होता पण आता तो देखील बाद झालाय. त्यानंतर त्याची जागा घेतो तो म्हणजे अवधूत, हा सुद्धा एक लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. तर पुन्हा एकदा डोकेदुखी ठरेल फिरोज आणि त्याच्या टीमसाठी, कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जेव्हाही असतं प्रत्येक वेळी प्रत्येक चेंडूवर आपल्याला क्षेत्ररक्षण काहीसं बदलावं लागतं, कारण दोन्हीही फलंदाज वेगळ्या शैलीचे वेगळ्या धाटणीचे आणि दोघांचं स्किलसेट जरी आपण पाहिलं तरी ते नक्कीच वेगळं. 14 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. 1 गडी बाद झालाय. अवधूत आता नवीन फलंदाज. पहिला चेंडू, काय चेंडू हाताळला यावेळेला अंकुरने. अगदी यॉर्कर पद्धतीचा क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र वापरत असताना अंकुर काहीच उत्तर नव्हतं या चेंडूचं, कारण पहिला चेंडू जर आपण पाहिला तर तो देखील एक सुंदर यॉर्कर हाताळला होता, पण यशांच्या मागे नक्की चूक झाली आणि 4 धावांच्या रूपाने 22 ॲड झाला. 4-22, पण त्यानंतर परत कमबॅक करतोय. आता 3 चेंडूंनी फक्त 4 धावा खर्च केल्या अंकुरने. यावेळेला शॉर्ट बॉल, पुन्हा एकदा विकेटची संधी आणि अजून एक गडी होईल बाद. काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आत अंकुर आणि यशांच्या मागे नक्कीच फिरोज देखील त्याला मोटिवेट करत असताना. चांगला सामना आपण पाहतोय, आजच्या दिवसातील पहिला सामना आणि हा देखील सामना रंगेल, पण त्याकरिता प्रकाश 11च्या बॅट्समन्सना काहीसे रन बोर्डवर लावावे लागतील. योगी आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहतोय. अजून एक चांगला फलंदाज नक्की म्हणजे प्रकाश 11 या संघाकडे सुद्धा
चांगले फलंदाज आहेत, पण त्यांना डिलिव्हर आता करावं लागेल, कारण लाख मोलाची स्पर्धा आहे आणि एक नामांकित आणि माननीय आपण जर पाहिलं तर कैलासवासी दीपक साळवी यांच्या स्मरणार्थ खेळवली जाणारी ही स्पर्धा. त्यांचा पूर्ण मित्र परिवार एकत्रित येऊन सुंदर आयोजन त्यांनी केलंय. प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा विनंती असेल, कोणीही मैदानाच्या आत कचरा करू नका मित्रांनो. आपण देखील सुज्ञ आहात, आपण देखील दर्दी रसिक आहात, तर आपल्याला विनंती असेल की कोणीही मैदानात कचरा करू नये. आपण जागोजागी डस्टबिन बॅग्स अटॅच केलेल्या आहेत, तर कुठलाही कचरा जर असेल तर त्यामध्येच टाकूया. आणि वळतोय आपण पुन्हा एकदा मॅचकडे. आता योगी आलाय मैदानाच्या आत. योगीसाठी सुद्धा एक शॉर्ट लेंथ पद्धतीचा चेंडू होता, पण योगीने सेन्सिबली फक्त त्याला टॅप केलाय कव्हरच्या दिशेने आणि अजून एक धाव ऍड होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 15 धावांवर जाऊन पोहोचते. एक गडी बाद झाला पहिला आणि त्यानंतर लगेचच अंकुरनी पुन्हा एकदा कमबॅक केला आणि दुसरा गडी देखील त्यांनी बाद केला. म्हणजे अंकुरनी या मॅच मध्ये 2 गडी एकंदरीत बाद केलेत. या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू असेल हा. मिथिलेश आहे आता बॅटिंग एंडला. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, पण यावेळेला काहीसा जास्त उसळी घेत असताना पंच रमाकांत पवार आमच्यापर्यंत वळता येता आणि वाईटचा इशारा त्यांच्यातर्फे येतोय आणि अंकुरला सुद्धा 1 फॉर दी ओव्हरची ताकीद देण्यात येते. मातीची खेळपट्टी आहे आणि काल सुद्धा मी जसा उल्लेख केला होता की या खेळपट्टीवर आपण कुठलाच फटका प्रिडिक्ट करून खेळू शकत नाही. प्रॉपर बॉलच्या लाईनमध्ये येत असताना, बॉलला प्रॉपर पिचिंग ओळखत असताना तुम्हाला फटका खेळावा लागतो. काय यावेळेला एक्सप्रेस डिलिव्हरी होती अंकुरची, संधीच नव्हती कुठलाही स्ट्रोक खेळण्याची मिथिलेशकडे. अजून एका ओव्हरची होते समाप्ती आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोचते ती म्हणजे 16 धावांवर. मला वाटतं आता महफूज नवीन गोलंदाज पुढे सरसावेल टीम शिफा स्ट्रायकर्स मलाड या संघातून. काल देखील जर आपण पाहिलं ना तर यूट्यूबच्या द्वारे 12 ते 15 हजार व्ह्युअर्सनी ही स्पर्धा पाहिली. म्हणजे नक्कीच ही स्पर्धा हिट आहे आणि हे असं पहिलंच पर्व आहे आणि मला वाटतं या पुढील पर्वांमध्ये पण आपण काहीतरी नवीन नवीन गोष्टी पाहू. पहिला प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये अगदी यश प्राप्त झालंय ते म्हणजे मॉर्निंग बॉईज या एकंदरीत पूर्ण टीमला उत्कृष्ट दर्जाचं आयोजन मी म्हणेन. कारण एवढ्या मोठ्या लेवलवर लाख मोलाची स्पर्धा जेव्हा आपण करता आपल्याला सर्व काही अगदी टॉप नॉच ठेवावं लागतं आणि मी म्हणेन ते करून दाखवलंय ऑर्गनायझर्सनी सुद्धा. कारण एवढा सुंदर प्लॅटफॉर्म दिलाय खेळाडूंना. संधी तुमच्याकडे आहे, त्याचं सोनं आता तुम्हाला करावं लागेल. कारण लोक म्हणतात की मुंबईमध्ये आता लाख मोलाच्या स्पर्धा जास्त होत नाहीत, नामांकित स्पर्धा आता होत नाहीत, पण आपण वळतोय यावेळेला अजून एक नामांकित स्पर्धा म्हणून पुढे सरसावते ती म्हणजे कैलासवासी दीपक साळवी स्मृती चषक. आणि मला वाटतं यानंतर जेवढेही पर्व होतील मला वाटतं ही स्पर्धा कुठेही थांबणार नाहीये आणि यानंतर आपण पुढेच जात जाऊ. वळूया पुन्हा एकदा महफूज बॉलिंग मार्कवर. महफूज पहिला चेंडू महफूजचा, पण या वेळेला काय सुंदर फटका खेळून काढला योगीने. अगदी गॅप मधून बॉल पाठवलाय 4 धावांकरिता. पंच राजेश तळाशिलकर आम्हाला सांगतायत की द बॉल गोज आउट ऑफ द बाउंड्री. अजून एक सुंदर फटका 4 धावांच्या रूपात. योगी आता जोपर्यंत मैदानात आहे धावा या येऊ शकतात आणि कव्हर्सला 2 क्षेत्ररक्षक जरी असले मिड ऑफ आणि कव्हर्स, पण त्यांच्यामधून काय गॅप शोधून काढला योगीने आणि लगेचच या फटक्यानंतर यशांच्या मागून चाणाक्ष पंच आणि ज्याप्रमाणे आपण जर पाहिलं लीडर पंच देखील आहेत फिरोज, त्यांना चांगलं फील्ड पोझिशन्स बद्दल माहिती आहे आणि योगीचा फटका पाहिल्यानंतर आता लगेच डीप कव्हर्सला देखील एक क्षेत्ररक्षक लावण्यात आलाय. यावेळेला सुंदर चेंडू महफूजचा आणि यावेळेला फक्त कट केलाय पॉईंटच्या दिशेने. दुसऱ्या धावाची घाई करणार नाहीत आणि त्यामध्ये 1 धाव अजून ऍड होईल. आता योगीला नक्कीच आपल्या टीमसाठी सुंदर फलंदाजी करावी लागेल. 4 व्हीलर जी आपली आहे 4 व्हीलरला विनंती आहे गेटला जायचंय. 4 व्हीलर खेळाडू आले आणि आपल्या लाईट्स प्लीज ऑफ करा. धन्यवाद. मिथिलेश आता सामना करेल महफूजचा.
यावेळेला मिथिलेशने समोरच्या दिशेने खेळून काढला. आकाश आहे त्या ठिकाणी, पण कॅच पकडण्याच्या नादात 4 धावा मिळतील. शहर बचाते बचाते आपने पुरा जिल्हा जला दिया. तेच पाहतोय. कॅच साठी गेला पण त्या नादात 4 धावा आता ऍड झाले. ते म्हणजे टीम प्रकाश 11 संघासाठी. आपण जर पाहिलं तर काहीसा डबल माइंड म्हणजे द्विधा मनस्थितीत होता तो म्हणजे आकाश. चांगला क्षेत्ररक्षक आहे, चांगला गोलंदाज देखील आहे, पण एक चूक झाली आहे. यावेळेला जोरकस मारा होता. मला वाटतं बॉल लँड होईल अगदीच त्या ठिकाणी जिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. म्हणजे चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकतो महफूजशी. अजून एक धाव ऍड होते टीमच्या स्कोअर बोर्ड मध्ये. आणि यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत त्याचा नाणेफेकीचा कौल या इनिंग ब्रेक मध्ये आपण करतोय. दोन्ही संघनायक तयारीत राहायचंय. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन केलेलं आहे आणि त्याचमुळे आधी शॉट खेळून बसला योगी आणि त्यानंतर बॉल त्याच्यापर्यंत आला. म्हणजे चांगली गोलंदाजी करतोय महफूज. 27 धावा आता स्कोअर बोर्डवर आपण पाहतोय. 2 गडी बाद झाले. 27 धावा करण्यापर्यंत 2 गडी बाद. आता यशाने अगदी खेटून उभा आहे फिरोज. यावेळेला ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर आणि चांगला बॉल गॅदर केला फिरोजने. अजून एक वाईडच्या रूपात धावा ऍड होईल म्हणजे 28 धावा आता स्कोअर बोर्डवर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. चांगला चेंडू होता पण यावेळेला आकाश आहे त्या ठिकाणी, चूक करणार नाही आणि मोठा फटका खेळण्याच्या नादात मिथिलेशला बाद व्हावं लागतंय. 1 मोर विकेट गॉन. चांगली कमबॅक आपण आता पाहतोय टीम शिफा स्ट्रायकर्स मलाड या संघाचे. कारण मोठे फटके येत नाहीयेत आणि वारंवार विकेटचं पतन होत आहे. आता अभिषेक आलाय मिथिलेशची जागा घेण्याकरिता. वैयक्तिक 14 धावा त्यांनी केल्या. झुंज देत होता पण काहीशी ती झुंज कमी पडते. 10 वाजून 51 मिनिटं झाली आहेत. मला वाटतं 10 वाजून 35 मिनिटांनी आपण हा सामना सुरू केला होता. आता अभिषेक साठी एक पारितोषिक देखील आलंय नवीन सिंग यांच्यातर्फे. प्रत्येक षटकाराकरिता 300 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. अभिषेक साठी आता नक्कीच एक पारितोषिक आलंय. तर पाहूया किती पारितोषिक अभिषेक कमावतोय. कारण नक्कीच त्यांचा चाहता वर्ग आहे आणि त्यांचाच एक मित्र त्यांच्यावर नक्कीच पारितोषिक देखील लावतोय. म्हणजे मोटिवेट करतायत आणि यावेळेला षटकारांची अत्यंत गरज आहे प्रकाश 11 या संघाला. कारण अगदीच रोखून ठेवलंय शिफा स्ट्रायकर्स मलाड आणि त्यांना. थोडं स्पीडअप करायचंय. पंचांना देखील विनंती असेल थोडं स्पीडअप करायला लावायचंय. 10 वाजून 35 मिनिटांनी आपण हा सामना सुरू केला होता. आता 10 वाजून 52 मिनिटं झाली आणि अजूनही 2 षटकांचा खेळ शेष असेल. योगी साडी शॉर्ट बॉल यावेळेला हाताळला होता पण योगीने अगदीच बॉलचा टप्पा पिचिंग आणि पेस तिन्ही गोष्टी मेजर करत असताना हुक केलं त्या बॉलला आणि वेकेंड एरियामध्ये धाडून लावला 4 धावांकरिता. योगीचा हात अजून एक चौकार. मला वाटतं हा दुसरा चौकार असेल योगीच्या बॅटिंग मधला. आतापर्यंत योगीने हा दुसरा चौकार. आमच्यासोबत नक्कीच निशिकांत कालपासून सुंदर असं स्कोरिंगचं काम सांभाळत आहेत आणि अजूनही मला वाटतं कुठलीही चूक त्यांच्या मार्फत मी तरी पाहिली नाहीये. कारण अगदी प्रॉपर स्टॅट्स आणि प्रॉपर काउंटिंग कालच्या दिवसभरात देखील आणि आज देखील तेच. म्हणजे खेळाडूंचं अगदी प्रॉपर अनालिसिस जर तुम्ही माझ्या वाणीतून ऐकताय तर त्याच्यासाठी मला नक्कीच निशिकांत यांची मदत कालपासून लाभली आहे. थँक्यू निशिकांत. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता पण गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. रनआउटची संधी देखील होती पण पुन्हा एकदा फिरोज चुकी करतोय आणि त्यामध्ये एक धाव अजून ऍड होईल. नुकतीच भिवंडीमध्ये जी 12 लाखाची स्पर्धा झाली होती त्यामध्ये देखील फिरोज याचा संघ अंतिम विजेते पद मिळवणारा संघ झाला होता. मुंबईची टीम म्हणजे आपल्या मुंबईचे खेळाडू घेऊन फिरोज पोहोचला होता भिवंडी या शहरात आणि त्या ठिकाणी सुद्धा विजय प्राप्त केला होता शिफा स्ट्रायकर्स मलाड या संघाने. त्या संघात देखील आपण जर पाहिलं तर श्री होता, दिनू होता.
हे दोन खेळाडू नक्कीच त्या संघात खेळले. ये थोड़ा स्पीड अप करा प्लीज गाइस, थोड़ा स्पीड अप करना है. यावेळेला अगदी जोरकस मारा होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे पण काही करू शकणार नाही. दुसऱ्या धावासाठी दोन्ही फलंदाज निघालेत आणि अगदी सहजरित्या या 2 धावा पूर्ण होत आहेत. टीम प्रकाश 11 साठी. अभिषेक साठी नक्कीच पारितोषिक तर लावलं गेलंय आणि आता ते पारितोषिक पाहूया तो पटकावतोय की नाही. नवीन सिंग यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 300 रुपये. आज शेवटचा दिवस आहे, फायनल डे आहे. नक्कीच पारितोषिकांची लयलूट आपण पाहणार आहोत. काल सुद्धा आयोजकांतर्फे 3 बॉल 3 षटकारांकरिता 1001 रुपयाचं पारितोषिक आपण पाहिलं होतं. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलला चांगला खेळून काढलाय. डीप मिड विकेटला चेंडू निघून चालला पण हलकासा फंबल आणि चुकीला माफी नाही आणि त्याचमुळे अजून 2 धावा ऍड होतील टीमच्या स्कोअर बोर्ड मध्ये. काहीसा फिल्डिंग मध्ये आता आपण चेंज पाहतोय. दिनू माता येतोय मिड विकेटच्या दिशेने. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे 2 क्षेत्ररक्षक आता स्वॅप करण्यात आलेत. वळूया आपण एकदा मॅच कडे, ज्या ठिकाणी अंकुर चांगली गोलंदाजी करतोय आणि यावेळेला काय घडलंय हे यष्ट्यांच्या मागे मला वाटतं श्री LBW झालाय कारण श्रीच्या पायांना जाऊन आदळलाय बॉल. 4 व्हीलरच्या ड्रायव्हरला विनंती असेल गाडी आपली दुसऱ्या पोझिशन मध्ये पार्क करायची आहे कारण काचेवर सनलाईट पडते आणि त्याचमुळे रिफ्लेक्शन येत आहे. तरी विनंती असेल 4 व्हीलर आपले जे मित्र आहेत त्यांना विनंती असेल गाडी आडवी लावायची आहे प्लीज, किंवा पडद्याच्या मागे देखील आपण पार्क करू शकता. सावळीत देखील आपल्याला बसायला मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा गतीमध्ये केलं होतं परिवर्तन पण यावेळेला नाही पोहोचणार बॉल श्रीपर्यंत आणि त्यामध्ये अजून एक धावा ऍड होईल म्हणजे 4 षटकांची आता समाप्ती झाली आहे आणि 39 धावा आपण पाहतोय आणि या 39 धावा करण्याकरिता 3 गडी बाद झालेत. आता शेवटचं 1 षटक असेल. कुठलाही वेळ न दवडता आपण वळणार आहोत शेवटच्या षटकाकडे. 39 for the loss of 3 wickets after the completion of 4 overs. हे षटक हाताळण्याकरिता शेवटचे 4 मिनिटं असतील सर. लास्ट 4 मिनिट्स, अन्यथा तुम्हाला 3 धावांची पेनल्टी असेल. शेवटचं षटक असेल आता आणि शेवटचं षटक हाताळण्याकरिता मैदानाच्या आत दिनूला आपण पाहतोय. शेवटचं षटक आणि आपल्याकडे आता 3 मिनिटं आहेत, अन्यथा 3 धावांची पेनल्टी आपल्यावर लावण्यात येईल. दिनेशला देखील सूचित आहे की 3 मिनिटं आहेत मित्रा तुझ्याकडे, कारण आज आपण अगदीच डिसिप्लिन वाईज हे क्रिकेट पाहतोय. आता योगी वर्सेस दिनेश असा सामना असेल मैदानात. यावेळेला पहिला चेंडू दिनेशचा, यावेळेला बाद व्हावा लागेल योगीला. 1 more विकेट गोज डाऊन पण स्कोर अजूनही त्याच ठिकाणी 39. आता 4था गडी बाद होतोय. अनमोल आता आला नवीन फलंदाज, मैदानात पोहोचतोय अनमोल. योगीकडून नक्कीच अपेक्षा होत्या पण अपेक्षाचं काही पट म्हणू शकतो आपण त्याची फलंदाजी पाहिली. आता 11वर बाद होतोय योगी आणि आता त्याची जागा देण्याकरता येतोय अनमोल. नक्कीच आपल्या संघाकरिता सुद्धा एक अनमोल कामगिरी करावी लागेल त्याला. शेवटचे 5 चेंडू शेष असतील आता या डावातील आणि पुढील मॅचचा टॉस आपण करून घेणार आहोत इनिंग्स ब्रेकमध्ये. तरी विनंती असेल दोन्ही संघनायक आले असतील तर आमच्यापर्यंत संपर्क साधायचा आहे. अनमोल होता स्ट्रायकिंग एंडला पण मला वाटतं स्ट्राईक रोटेट होईल नक्कीच आणि अनमोल आल्या पावली बाद व्हावं लागतंय. अभिषेक स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय.
अनिकेत 11 आणि कॉप्स दोन्ही संघांना विनंती असेल लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आम्ही करून घेणार आहोत. जर आपण उपस्थित नसाल तर नक्कीच पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि तीच गोष्ट आम्ही कालपासून वारंवार सर्वांपर्यंत पोहोचवतोय. आयोजकांनी देखील 6 षटकांचे सामने आयोजित केले होते, पण टीम्स वेळेत न आल्यामुळे आम्हाला 5 षटकांचे सामने करावे लागतात. नक्कीच खेद आम्हाला देखील आहे, पण त्याची नोंद तुम्हाला देखील घ्यावी लागेल. काय फटका सजवला यावेळेला. फटका आवडला असेल तर एकदा टाळ्यावरून जाऊया मित्रांनो. आजच्या दिवसातील सुंदर फटका आणि मला वाटतं 300 रुपयांचा मानकरी ठरतोय. 500 रुपये लगेचच सेन्सेक्स वाढलाय. आता नवीन यांच्याकडून आधी 300 होते, पण या फटक्याची सुंदरता पाहता अजून 200 रुपये वाढवलेत, म्हणजे 500 रुपये यावेळेला नक्कीच मिळतील. फलंदाज अभिषेक याला
आता पूर्ण झालेत. वळूया आपण आता दुसऱ्या षटकाकडे. एक षटक जर आपण पाहिलं तर चांगलं या ठिकाणी मी म्हणेन षटक होतं ते म्हणजे टीम शिफा स्ट्रायकर्स मलाडकरिता. विकेट तर आली नाही आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर दिनू यांनी आतापर्यंत 2 धडाके बंद असे चौकार लगावले. चला जास्त वेळ घेऊ नका मैदानाच्या आत, जास्त वेळ घेऊ नका अन्यथा नक्कीच तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. अनिकेत 11चा कॅप्टन देखील पोहोचलाय. तर तरी विनंती असेल बारीदादांना आपल्या शुभ हस्ते टॉस करून घ्यायचं. कॅमेरामॅनला विनंती असेल टॉस बॉक्स कडे कॅमेरा आता आपण पॅन करूया. वळतोय आपण टॉस बॉक्स कडे. आता टॉस करण्याआधी आपल्याला कॅमेराकडे फेस करायचं. एका बाजूला कॉप्स तर एका बाजूला अनिकेत 11. 5-5 षटकांचा सामना असेल. टेल्स इज द कॉल आणि टेल्स इट इज म्हणजे अनिकेत 11 नाणेफेकीचा कौल जिंकतोय मला वाटतं. कॉप्स 11 जिंकतायत आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 5 षटकांचा सामना असेल. वळूया आपण पुन्हा एकदा मॅच कडे. यावेळेला दिनेश काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात आपण त्याला पाहतोय. ऑफच्या बाहेरचा बॉल त्याला ड्रॅग करायचा आहे मिड विकेट लॉंग ऑनच्या दिशेने, पण यामध्ये सपशेल फेल ठरतोय आतापर्यंत दिनेश. हा त्याचा पेटंट स्ट्रोक सुद्धा आहे. अशा फटक्यासाठी तो ओळखला देखील जातो, पण यावेळेला बॉलर वरचढ त्याच्यावर नक्कीच आपण पाहतोय. यावेळेला दिशा दुसरी आहे. क्षेत्ररक्षक सुद्धा आहेत त्या ठिकाणी आणि काय घडतंय. कॅच ड्रॉप होते आणि आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये सुद्धा एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी एक्साइटेड फिलिंग्स आहेत त्या आणि त्या नक्कीच बाहेर देखील येतात. पण इकडे आणू नका कारण लाईव्ह मध्ये तुमचा आवाज देखील पोहोचतोय. यावेळेला गोलंदाजाने नक्की एक चान्स तर क्रिएट केला होता पण त्याला कंप्लीट करता आलं नाही आणि लगेचच त्यांचा ट्रान्सफर आपण पाहतोय. मोठा प्रवास करत आता जावं लागेल फाईन लेगच्या दिशेने. आता मीच जो फाईन लेगच्या दिशेने होता त्याला नक्कीच कवचला पाठवण्यात आलं कारण एक सोपा झेल होता मी म्हणेन आणि फलंदाज सुद्धा उच्च दर्जाचा फलंदाजी करतोय तर तुम्हाला त्याची कॅच कंप्लीट करणं हे फार महत्वाचं होतं. यावेळेला रिव्हर्स काय फटका खेळलाय राज गोठणकर. कालच्या दिवसात जे फटके खेळत होता त्याचप्रमाणे आजच्या दिवसात दिनेश याला आपण पाहतोय त्याच्या भातातील रिव्हर्स स्ट्रोक खेळत असताना 4 धावांकरिता. वळूया आपण पुन्हा एकदा मॅच कडे. दिनेश चांगली फलंदाजी करतोय मैदानात. आक्रमण आता त्याच्यातर्फे सुरू झालंय आणि यावेळेला पुन्हा एकदा काहीतरी वेगळा करण्याच्या नादात अपील तर झाली आहे पण अपीलचा पंचांवर कुठलाच परिणाम होणार नाही कारण चेंडू यावेळेला पायांना आदळत असताना यष्टीरक्षकाकडे पोहोचलाय. धावसंख्या 19 झाली आणि त्यातल्या 18 धावा एकट्या दिनेशने कुठल्या आहेत म्हणजे एक हाती आतापर्यंत तो फलंदाजी करतोय आणि सद्दाम त्याला चांगलं सपोर्ट करतोय. सेन्सिबल क्रिकेट होतंय मैदानाच्या आत. यावेळेला फक्त हलक्या हाताने स्टेअर केलंय आणि यावेळेला पुन्हा एकदा मला वाटतं चूक झाली असती पण शेवटच्या क्षणी अगदीच कव्हर केला आणि एक धाव वाचवली आपल्या संघाकरिता. ज्या प्रकारे मी म्हटलं फिरोज यांनी ही संपूर्ण टीम बनवली आहे आणि त्यामध्ये फक्त यंगस्टर्स आपल्याला खेळताना दिसत आहेत आणि त्यासोबत मलाड विभागातील जास्त खेळाडू या संघात. कुठलाही 4 खेळाडू नसताना भिवंडीला जाऊन तिकडे देखील विजेतेपद पटकावलं ते हीच टीम होती शिफा स्ट्रायकर्स मलाड. फिरोज नक्कीच या संघाला प्रयत्न करताय की मोठ्या मोठ्या स्पर्धांपर्यंत नेऊन पोहोचवेल.
अजूनही 18 चेंडू आणि 36 धावांची गरज असेल, म्हणजे या ठिकाणी होणं कमबॅक करणं काही मोठी गोष्ट नसेल, पण तुम्हाला वारंवार डॉट बॉल आणि विकेट्स हाताळाव्या लागतील. आता अभिषेक आलाय गोलंदाजी मार्कवर, ज्यांनी नक्कीच 6 चेंडूमध्ये 19 धावा देखील कुठल्या होत्या. तोच अभिषेक आता बॉलिंग मार्कवर देखील आलाय. दिनेश चांगली फलंदाजी करतोय मैदानात. फुलटॉस यावेळेला लोअर फुलटॉसला कन्वर्ट केलंय 6 धावांसाठी की काय नाही. मैदानात पुन्हा एकदा चेंडू घेतोय. फटका तर चांगला होता, पण यावेळेला झाडांनी आपली जादू दाखवली आहे आणि क्षेत्ररक्षक बनले झाड आणि मैदानाच्या आत आलाय बॉल. म्हणूनच पहिल्या बॉल पासून आणि कालपासून नक्कीच मी तुम्हाला सांगतोय की जोपर्यंत पंच आपला निर्णय देत नाहीत तोपर्यंत मैदानाच्या आत थांबू नका. धाव ही कंप्लीट करा. म्हणू शकतो आपण चांगली फिल्डिंग केली झाडांनी. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस मारा करायचा होता, पण लगेचच कमबॅक करत असताना आपल्या बॉलची पिचिंग सुधारतोय गोलंदाज अभिषेक आणि लेग बायच्या रूपात अजून एक धाव ऍड होईल टीम शिफा स्ट्रायकर्स मालाडच्या खात्यात. आता बऱ्याच वेळानंतर सद्दाम आलाय आता बॅटिंग एंडला. वाह, काय सुंदर व्हेरिएशन पाहतोय. ऑफ कटर सद्दामच्या बॅट मधून अजून एक बॉल डॉट. अजून डॉट बॉल तुम्हाला हाताळावे लागतील जर या मॅच मध्ये स्वतःचं स्थान पक्का करायचं असेल. अजून एक बॉल डॉट आणि यावेळेला विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल सद्दामला की नाही. प्रयत्न तर केला होता सद्दामने स्वतःची विकेट वाचवण्याकरिता. श्री आता येतोय. श्रीनिवासला आता आपण फलंदाजी करताना पाहणार आहोत. राजेंद्र सानप मध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती त्यांनी देखील आणि त्या स्पर्धेत सुद्धा चांगलाच खेळला होता शिफा स्ट्रायकर्सचा संघ. मॅच मध्ये आता जर पाहिलं तर मजा येते, कारण आता कमबॅक करतायत प्रकाश 11 चे फलंदाज गोलंदाज मी म्हणेन, कारण एकंदरीत 18 चेंडू आणि 36 धावांची गरज होती आणि या 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त मला वाटतं 3 धावा आल्यात, म्हणजे मोठा फटका अजूनही आलेला नाहीये. 14 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल आता. 14 balls and 33 runs required to win this match. अभिषेक वर्सेस दिनेश असा हा सामना. अजून एक चांगला चेंडू अगदी खोलवर हाताळलेला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चूक होणार नाही आणि त्यामध्ये अजून एक धाव ऍड होईल. टाळ्यांचा गजर आपण ऐकतोय प्रकाश 11च्या पॅव्हिलियन बॉक्स मधून. नक्कीच स्पर्धा मोठी आहे, प्लॅटफॉर्म मोठा आहे, सर्वांनाच या ठिकाणी परफॉर्म करायचं आहे. अभिषेक काहीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत होते पण त्यांना थांबवण्यात आलंय. श्री आता आलाय बॅटिंग एंडला. श्री आणि दिनेश दोन्हीही चांगले फलंदाज. शफल करून खेळायचा होता पण यावेळेला बॅटची इनर एज लागत असताना बॉल निसावला येतो, म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातात, म्हणजे आज एक बॉल डॉट. आता 12 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल. 12 चेंडू 32 धावा, 32 धावा 12 चेंडू, म्हणजे आता 12 चेंडूमध्ये कमीत कमी 4 ते 5 जर मोठे फटके लगावण्यात आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊ शकतो.
चला प्रकाश 11 जास्त वेळ नाही आपल्याकडे. वळतोय आपण पुन्हा एकदा मॅच खेळूया. आता 12 चेंडू 32 धावांची गरज असेल. नवीन गोलंदाज अवधूत आलाय आणि जोपर्यंत ही जोडी मैदानाच्या आत आहे श्री आणि दिनेशची, कुठलंही लक्ष चेस डाऊन होऊ शकतं. पण त्या समोरच कडवं आवाहन आहे ते म्हणजे प्रकाश 11 या संघातील गोलंदाजांचं. 12 चेंडू 32 धावा. पहिला चेंडू पायाला आदळत असताना निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेग बायच्या रूपात मला वाटतं 4 धावांकरिता. बॅटची कट आहे आणि त्याचमुळे बॅट मधून या 4 धावा आता ऍड होतील. आता चेजला झाली सुरुवात. 12 चेंडू 32 धावांची गरज होती आणि आता चौकार आलाय म्हणजे 11 चेंडू आणि 28 धावा. नक्कीच उलटी गिनती आता सुरू झाली आहे मैदानाच्या आत. यावेळेला बॅटची निघतर होती पण आपण झेल सोडलाय कोणाचा? आता दिनेशचा, जो नक्कीच ओपनिंग पासून आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय मैदानात. अजून एक बॉल डॉट म्हणजे नक्कीच प्रेशर असेल. यावेळेला कवोशच्या दिशेने खेळून काढलाय. मीत आहे त्या ठिकाणी. 2 क्षेत्ररक्षक योगी आणि मीत येत आहेत पण त्यामध्ये 2 धावा अजूनही कंप्लीट होतील म्हणजे आता पुन्हा एकदा समीकरण बदलेल. 9 बॉल आणि 26 धावा. आता या 3 चेंडूंमध्ये 1 ते 2 जर मोठे फटके आले तर मॅच मध्ये मजा येणार आहे. पुन्हा एकदा संधी आहे आणि यावेळेला झेल बाद वाहून पॅव्हिलियनच्या दिशेने जावं लागतंय दिनेशला. महत्वाचा गडी बाद यावेळेला आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतोय प्रकाश 11 हा संघ. ही मॅच संपल्यानंतर लगेचच कॉप्स 11 या संघाला विनंती असेल मैदानाचा ताबा आपल्याला घ्यायचा आहे आणि अनिकेत 11 आपल्या गाडीचे 2 फलंदाज कुठलाही टाइम वेस्ट न करता मैदानात पाठवून द्यायचं आहे. मॅचला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत आणि फेकीचा कौल देखील झालाय तरी दोन्ही टीम्सने रेडी राहायचं. वाईट्स कंपल्सरी आहे. प्रॉपर क्रिकेटिंग वाईट्स कंपल्सरी असतील. कुठलाही त्यावर कलर स्ट्राईप अलाउड नसणार आहे. 3 धावांची पेनल्टी आहे. आठ चेंडू आणि 26 धावांची गरज. आता टीमचा कर्णधार स्वतः फिरोज आलाय. कवचच्या दिशेने क्रॅकिंग ड्राईव्ह. पहिल्या चेंडूवर 1 धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्यासाठी निघालेत आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. काय सुंदर फटका गेला पहिल्याच बॉलवर फिरोजनी येता येता अगदी कवचच्या दिशेने. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक फिरोजच्या बॅट मधून आलाय. अजून 2 धावा आड होतील म्हणजे आता 7 चेंडू आणि 24 धावांची गरज. या एका चेंडूवर जर मोठा फटका आला तर अजून रंगत येईल. यावेळेला रिव्हर्स खेळण्याच्या नादात होते फिरोज. 1 धाव पूर्ण होईल आणि अजूनही श्रीला स्ट्राईक घेण्याकरिता थांबावं लागेल. आता शेवटचे 6 चेंडू असतील आणि जास्त वेळ घेऊ नका. लगेचच बॉलर बॉलिंग मार्कवर आणा. राजू सर नक्कीच आता स्ट्रायकिंग एंडला आपण त्यांना पाहणार आहोत.
6 चेंडू आणि 23 धावा आताचं समीकरण येऊन ठेपलंय. अभिषेक पुन्हा एकदा येतोय बॉलिंग मार्कवर. यावेळेला फिरोजनी समोरच्या दिशेने बॉल तर भिरकावलाय. क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग. कॅच पूर्ण होणार नाही आणि पुन्हा एकदा श्रीला अजून वाट पाहावी लागेल स्ट्राईक करीता. आतापर्यंत श्री चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स दाखवतोय. फिरोजकडे सुद्धा मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, पण आता ते करावं लागेल मैदानात, कारण आई वडील आपल्याला नाव देतात पण त्या नावाला मोठं करणं हे आपल्या हातात असतं आणि आता ते करावं लागेल मैदानात शिफा स्ट्रायकरच्या संघाला. पण त्याच्या समोर अभिषेकचं आवाहन. यावेळेला बॉल पुन्हा एकदा मागे निघून चाललाय, पण यावेळेला नक्की क्षेत्ररक्षक आहे आणि आता बऱ्याच वेळानंतर श्री येतोय स्ट्राईकवर. आता 4 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल म्हणजे 1 ते 2 मोठे फटके तुम्हाला खेळावेच लागतील, कारण हा सामना होता कुठे आणि आलाय कुठे. अभिषेकचं पहिलं षटक जर आपण पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी त्यांनी केली, त्यातही कुठला मोठा फटका आला नव्हता आणि त्याचमुळे आता समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण आता राहिलंय. श्रीला 1 ते 2 मोठे फटके खेळावेच लागतील. यावेळेला अजून एक बॉल डॉट. टाळ्यांचा गजर नक्कीच होईल. प्रकाश 11 आपला फॅन बेस स्वतः सोबत घेऊन आलेत, कारण आज माहितीये मैदानात आपला संघ खेळतोय, आपल्या विभागात खेळतोय लोकल संघ आणि त्याच सोबत क्राऊड सपोर्ट सुद्धा त्यांच्या बाजूने. आता 3 चेंडू 20 धावा. यावेळेला समोरच्या दिशेने खेळून काढलेला फटका आहे. योगी आहे त्या ठिकाणी, कुठलीही घाई करणार नाहीत तोपर्यंत मी त्या बॉलला गॅदर करेल. आता 2 चेंडू आणि 18 धावा म्हणजे एकंदरीत लॉजिकली जर आपण पाहिलात तर हे 2 चेंडू जर लीगल असले तर हा सामना विजयी झालाय तो म्हणजे प्रकाश 11. अगदी यॉर्कर लेनचा हा चेंडू पुन्हा एकदा श्रीला वळावं लागतंय नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने. शेवटचा 1 चेंडू असेल. कॉप्स 11ला विनंती असेल लगेचच क्षेत्ररक्षण सजावून घ्यायचंय. फटका तर चांगला होता पण फटका खूप उशिरा आलाय आणि त्यामध्ये विजय प्राप्त करतोय प्रकाश 11 संघ. अभिषेक विनंती असेल लगेचच कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं. अभिषेक आणि या सामन्यातील सामनावीर जातोय तो म्हणजे अभिषेक याला, कारण 6 चेंडूंमध्ये 19 धावा देखील त्याने कुठल्या होत्या. कॅमेरामॅनला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्सकडे कॅमेरा पान करायचा आहे. सहा चेंडू आणि 19 धावा कुठल्या आणि त्यासोबत 2 षटक हाताळत असताना 1 विकेट देखील त्यांनी प्राप्त केली आणि अगदी इकॉनॉमिकल बॉलिंग. आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच जातो ते म्हणजे अभिषेकला. संघ आहे प्रकाश 11. मॅन ऑफ द मॅच नक्की त्याला आपल्या मान्यवरांच्या हस्ते देण्यात येत आहे.